स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काल भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली. मात्र या घोषणेमुळे भाजपसह इतर पक्षांमध्येही तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसून येतोय. विशेषतः विक्रमनगर परिसरातील गेल्या 30 वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय. दीपक पाटील यांनी गेल्या 3 दशकांपासून भाजपच्या संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला असून पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत. मात्र अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये तीव्र भावना उमटल्या. उमेदवारी नाकारल्याची बातमी समजताच विक्रमनगर परिसरातल्या महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. भावनिक वातावरणात महिलांनी दीपक पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय असा पवित्रा घेतला. यावेळी परिसरातल्या नागरिकांनीही एकत्र येत दीपक पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा संकल्प केला. पक्षानं उमेदवारी दिली नाही तरी आम्ही दीपक पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट केली. या प्रसंगी दीपक पाटील तसंच उपस्थित महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, ज्यामुळे वातावरण अधिकच भावनिक झालं होतं. महिलांनी यावेळी इशाराही दिलाय की जर दीपक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नाही तर भाजप पक्षातल्या सर्व पदांचा सामूहिक राजीनामा दिला जाईल. या घटनेमुळे इचलकरंजीच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काम केलेलं आहे त्यांनी. 1600 लाडक्या बहिणींचं त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. 700 लोकांना ज्येष्ठ नागरिकचं पेन्शन मंजूर केलेलं आहे. ज्यांची विधवा पेन्शन तटलेली आहे त्यांचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आज त्यांनी जात पात कोणताही धर्म न मानता सगळ्यांच्यासाठी त्यांनी धावून आलेले आहेत. मग त्यांना तिकीट का नाकारलं जात आहे? पक्षाचं काम करून जर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर मग काय उपयोग आहे? पक्षाची एकनिष्ठता राखून काय उपयोग झालाय? मग ज्या ठिकाणी भाजपचा झेंडा लावायला परमिशन नव्हती असा हा दहशतवादी किल्ला होता म्हणा, चालेल, किल्ला म्हटलं तरी चालेल काँग्रेसचा, त्यावेळेला आम्हाला अडवलं कोण? त्याच लोकांनी आता दीपकदादांचं त्यांनी एवढं मोठा विस्तार केला. त्यांनी म्हणजे असं कुणालाही घराघरात जाऊन विचारावं की दीपकदादा कोण आहे, तर त्यांना श्रावण बाळ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी प्रत्येक गरीबाचं त्यांच्याकडे पैसा नाही पण मनुष्यबळ आहे आणि नक्कीच त्यांनी 100% निवडून येणार ही माझी आणि एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींची 101% गॅरंटी.